तर जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. आज हे आपले मित्र तळेगाववरून आपल्याला खास भेटायला आलेले आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत. तर तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव रुपेश रामदेव चिंदाली आहे आणि मी राहणार तळेगावचा, मूळचा पंजाबचा आहे. परंतु आमच्या 1-2 पिढ्या इथंच तळेगावात गेल्या, महाराष्ट्रात गेल्यामुळे आमची लग्न इथं झाली. मग उत्तम मराठी बोलतो. सर्वांनी मराठीचा पुरस्कार करा, मराठी भाषेचा, आणि सपोर्ट करा सर्वांना. तेच मी तुमचं आपले सबस्क्रायबर आहे ते. आणि चंदाली नाव मी आडनाव ऐकलं, तर मी म्हटलं हे मराठी कसं काय एवढं भारी बोलतात ते. तर आपण कसं समजा तुमचं शिक्षण किती झालं ते सर? शिक्षण मी 12वी सायन्स महासंग्राम विद्यालय आकुर्डीमधून केलं. त्यानंतर इंद्रायणी महाविद्यालयामधून मी त्यानंतर BSc कंप्लीट केलं. आणि त्यानंतर मग मी जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधत मग बाकीचे अभ्यासक्रम करस्पॉन्डिंगली केले. सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्समध्ये माझा एक 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे. अरे बापरे. तरी पण तुम्ही रिक्षाच्या धंद्यात कसं काय आले? एक ठराविक कालावधी गेल्यानंतर माणसाला ऐकत गेलं होतं की पैसे सर्वस्व नसतात, किंवा जे डेडलाईन, जे प्रेशर, आणि जे कॉर्पोरेटमध्ये जे एक ब्लड सकिंग कल्चर जे आहे, ते कल्चर जे तुम्ही पाहत असाल ना, आता लोक आत्महत्या करतात, कोण पुलावरून उडी मारते. यंग मुलं एकदम डेडलाईनमुळे आत्ताच्या ताज्या घटना आहेत त्या पुण्यामध्ये. खूप प्रेशर आहे, खूप प्रेशर, भयंकर प्रेशर आहे. मग प्रेशर नको, इथं आपल्याला फ्रीडम आहे, मनासारखं काम करता येतं, दिवसभर लोकांना मिळता येतं. आणि एक छोटीशी समाजसेवा आपल्या हातून घडते. कधी आपण आजारी लोकांना पोचवतो, कोणाला घाई असते, काय असते, तर ह्यातून आपली समाजसेवा करता येते, मनासारखं वागता येतं, आणि आपली तब्येतही व्यवस्थित राहते. ते समाजसेवा मी पण ते जे रिक्षा चालवतो, मला पैशाची काही एवढे हे नाही आहे, पण माझ्या हातातून समाजसेवा होते ना, मला ते खूप महत्त्वाचं वाटतं. तर तुम्ही रिक्षाच्या धंद्यात कधीपासून आले आणि कसे पडले, गाडी कधी घेतली? ते ह्याच्या मागची कहाणी फार इंटरेस्टिंग आहे. अगदी मी आधी सांगतोय, हे मी एकही शब्द ओव्हर हाईप किंवा एक्झॅगरेट करून बोलत नाही. मी सरांना आजच भेटतोय. मी एकदा याच्यावरती यूट्यूब पाहता पंकज सरांचे चॅनल माझ्या ते नाही का PM ऑटो व्लॉग मी सहज पाहिले. ॲक्च्युली व्लॉग बघत असतो, कारण काय इंटरेस्ट आहे, म्हणजे बाहेर जाणं येणं नाही काय पाहत होतो. त्यातमध्ये मला ती रिक्षा त्याची पूर्णपणे जी सखोल माहिती आणि अगदी डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या. तर त्या बघितल्यानंतर मग मी थोडंसं त्यावरती माझा इंटरेस्ट जागृत झाला. मग त्यानंतर मी पाहत गेलो की डिटेल. त्यावेळी मला कळालं की ह्या धंद्यामध्ये रोजचे 1500 ते 2000 रुपये कमवण्याचं पोटेन्शियल आहे. आणि 1500 ते 2000 ते मी हिशोब केला, 30 60,000 50,000 एवढा पगार तर एखाद्या ज्युनियर डेव्हलपरला पण नसतो, सिनियर डेव्हलपरला नाही. अगदी तुम्ही कंपनीमध्ये मिडल लेवल मॅनेजमेंटला जाल त्यावेळी 60,000 पगार. आणि त्यामध्ये सुद्धा मग तुम्हाला माहिती आहे कल्चर कसं असतं ते. म्हणून मी तिथे हे करून टाकलं. म्हणजे तिथून मग मी इंटरेस्ट जागृत झाला. आणि मग प्रत्येक व्हिडिओ पाहून मी त्याची नोंद, प्रत्येक गोष्टींची टिप्पण काढली, व्यवस्थित लिहून काढले प्रत्येक गोष्टी. आणि लिहून काढून मग नंतर सगळा निर्णय पक्का करून आणि अगदी 2 महिन्यापूर्वी रिक्षा घेतली. आता शिकतोय, पण डेफिनेटली सरांची साथ नाही तर होईल. मित्र आहे, सर आहे. तर आता तुम्ही काय चालवता? ओला, उबेर, रॅपिडो काय चालवतो? तिन्ही ॲप चालवतो. तिन्ही. तर तुमच्या बजाज ऑटो आहे ना तुमची? बजाज ऑटो रिक्षा कुठून घेतली तुम्ही? मी श्री सेवा आकुर्डीमधून घेतली. आकुर्डीतूनच आलं. तळेगावला राहिला तुम्ही? मी ॲक्च्युली तळेगाव दाभाडे आपण जनरली सांगतो, कारण ॲक्च्युली मी आता जे सध्या राहतोय ते वडगाव मावळपासून आतमध्ये जे आहे, तिथे आतमध्ये जे गाव छोटंसं दामळू फाटा म्हणून, वडगाव मावळपासून आतमध्ये लागतं. आणि तसे माझं जे लहानपणी सगळे शिक्षण झालं ना, ते सर्व पवना विद्या मंदिर, पवनानगर जे आहे, पवना डॅम, पवना धरण सर्वांना माहीत असेल, तिथे झालं. तिथे नानाचा मोठा झालो. आणि थोडक्यात तो मावळी बाणा रक्तामध्ये आहे. बरोबर. आणि वागण्या बोलण्यात आहे. आपण जिथे राहतो ते तिथले जमिनीतलं सगळं ते आपल्या येतं अंगात शेवटी. डेफिनेटली. अगदी मी ज्यावेळी ना आमच्या गावाला जातो, आता मी ॲक्च्युली 10-15 वर्षांतर गेलो, पंजाबला गेलो, हरियाणाला. तर तिथली लोक, तिथली कल्चर मला आपल्याचं वाटत नाही. मला असं तर कधी पळून येतो. डेफिनेटली ते लोक आम्हाला स्वीकारत नाही आणि आम्हाला ते लोक आपल्याचं वाटत नाही. आम्हाला मराठी माती, मराठी संस्कृती आणि आपली माणसं तीच वाटतात. मराठी सण, सर्व मराठी रूढी, परंपरा, मराठी कल्चर हेच आपलं कल्चर आहे. आणि तेच काय म्हणणार. तुम्हाला माहिती आहे माझ्या भावाचे हार्वेस्टर आहेत गावाकडे. तर तिकडून हरियाणा साईडवरून तुमच्याकडे जास्त चालतं ना ते हार्वेस्टर. करेक्ट. तिथले ते लोक तिथे येतात. जवळजवळ 5-6 महिने जेवढा सीझन असतो ना, तेवढा तिथे ते काम करतात, हरियाणा पंजाबवरून आलेले. आणि त्यांना त्या हार्वेस्टरचं सगळं काम येतं. त्यांना तुम्हाला सांगतो पगार किती, 60,000 रुपये पगार. आणि प्रत्येक एकरामागं त्यांना इन्सेंटिव्ह भेटतो.
हां. पंजाब हरियाणामध्ये हरित क्रांती आणि जी श्वेत क्रांती झाली होती, हरित क्रांतीमध्ये गहू वगैरे आणि श्वेत क्रांती दूध आहे ना का, तर त्याचा फार मोठा परिणाम आहे. आधी तुम्ही जाल तर एक मोठ्या प्रमाणात कृषीप्रधान भाग आहे. सर्व वस्तू अतिशय स्वस्त आहेत कारण लोकल प्रोडक्शनने मॅक्सिमम सर्व वस्तू अगदी स्वस्त आहे. स्वच्छता पण खूपच चांगली आहे. क्राईम रेट अतिशय शून्य आहे आणि एक चांगलं राज्य आहे. ॲप्रिशिएट. तर किती होतं दिवसाचं, काय वापरता, कोणतं ॲप वापरता तुम्ही? आता सध्या मी 2च महिने झाले असल्यामुळं मी सध्या शिकतोय, तर मी ओला, उबर, रॅपिडो 3 ॲप वापरतो. आणि त्याच्यामध्ये मग आता तर सध्या मी दिवसभरात म्हणजे ठरवलं होतं ॲक्च्युली की 1,000 रुपये शिल्लक राहिले पाहिजेत CNG वगैरे जाऊन. तर त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. कधी होतं कधी होत नाही, पण टार्गेट नेहमी उच्च ठेवलं पाहिजे. किती तास करता? मी मॅक्सिमम 10-12 तास असं करण्याचा प्रयत्न करतो. अरे वा. आणि सकाळी किती वाजता निघतं? सकाळी ॲक्च्युली म्हणजे कधी कधी सकाळी लवकर निघता येत नाही, स्कूल वगैरे मुलांचे त्या गोष्टीमुळे. तरी पण मी साधारण 9च्या सुमारास मी घर सोडतो आणि 9च्या नंतर मी ज्यावेळी मी पूर्ण मोकळाच येतो इथपर्यंत, देवरोडपर्यंत. कारण तळेगावमध्ये ओला, उबर, रॅपिडोचा प्रॉब्लेम करू देत नाही, स्वतःही करत नाही, लोकांनी करू देत नाही. कारण लिगल आहे, मीटरचा रेट आहे सर, काहीच नाही ना असं. 17 रुपये किलोमीटर रेट असतो, पण नाही करू देत. त्याच्यामुळे काही मी वादविवाद किंवा इतर गोष्टी करत नाही. मी सरळ आपलं डायरेक्ट देवरोड आल्यानंतर पहिली ट्रिप घेतो आणि तिथून माझी सुरुवात होती दिवसाची. आणि त्यानंतर मग प्रभू श्रीराम नेतील त्या बाजूला जातो. मग असं आहे. तुम्हाला एक सांगू का? तर काय करायचं, तळेगावमधून आहे ना, तुम्हाला जर भाडं उचलायचं आहे, तुम्ही ॲप्लिकेशन एकच ॲप ठेवा, कुठलं तरी उबेर ठेवा. ओके. हां. आणि एका कोपऱ्यात थांबून तुम्ही ट्रिप उचला, कस्टमरच्या लोकेशनवर जा, मोबाईल बाहेर काढू नका, लावू नका, खिशात ठेवा. लोकेशनला जा, त्याला सांगा, OTP टाकल्यावर त्यांना सांगा की बाबा फोनवरचं भाडं आहे, रोजचं भाडं आहे, हात केलंय, ठरवलेलं भाडं आहे, काय असेल ते सांगा. आणि त्यांच्यासमोर आणि स्टँड असते, त्यांच्याकडे काय बघायचंच नाही थोडक्यात. स्टँड रिक्षावाल्या तिथून सरळ कट मारून तुम्ही निघायचं तिथून. कारण एक सॉरी मला मी इंटरप्ट करतोय, परंतु 2 किलोमीटरसाठी 200 रुपये, 3 किलोमीटरसाठी 500 रुपये हे मागणं माझ्या एथिक्समध्ये बसत नाही. मला कुठून पटत नाही गोष्टी, हे माझ्या एथिक्समध्ये नाही. त्याच्यामुळं मला काही त्या गोष्टी आवडतही नाही आणि मी त्या गोष्टींच्या वाटेला जात नाही. असं ते तळेगावमध्ये ते आजपासून नाही, लोणावळा म्हणा, वडगाव म्हणा, इकडे जिथं जिथं फिरायचे पॉईंट आहेत तळेगाव म्हणा, तर तिथं ट्रिपा उचलून घेत नाही. तुम्ही पण उचलायला जाल कधी तर तुम्हाला त्रास होईल मित्रांनो. तर पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये सगळीकडे भाडी मारता तुम्ही? हां, मी पुण्यामध्ये मॅक्सिमम आधी माझ्या मनात एक छोटीशी भीती होती की मग मी पुण्यात गेलो तर मी अडकून पडलो तर, नंतर मला लक्षात काही होत नाही. येता तुम्ही बरोबर घरी परत. फक्त कसं आहे की नवीन नवीन माणसाला थोडं हेजिटेशन असतं, भीती वाटते की आपण एक्झॅक्टली कुठे अडकतो का, काय होईल का. असं काही नसतं मित्रांनो. जे नवीन करतात त्यांना मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो, अजिबात घाबरायचं नाही. घाबरायचं नाही, डर नाही का नाही, अजिबात घाबरायचं नाही, बिंदास जायचं नाही का. आणि एक दुसरं सजेस्ट करतो मी, म्हणजे मी आता ॲक्च्युली थोडंसं टेक्निकल बॅकग्राऊंड होतं माझं, त्याच्यामुळे मी बरेचसे AI आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा मदत घेतला. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ना, तर AIच्या थ्रू जी समजा मी पूर्ण माहिती जी डिस्कवर केलेली आहे, त्याच्यामध्ये मी एक सल्ला देऊ चांगला छोटासा नाही का. मी न्यू कुमार आहे, पण की AIने मला सांगितलं बेस्ट ट्रिप ज्या आहेत त्या 6 ते 7 किलोमीटरच्या रेंजमध्ये ज्या आहेत, त्या 100, 110, 120च्या रेंज असतात, त्या सगळ्या बेस्ट ट्रिप असतात. आणि जर लॉंग ट्रिप जी आहे, लॉंग ट्रिपमध्ये जर तुम्हाला रिटर्न असेल तर ती ट्रिप तुम्हाला फायदेशीर असते, मग फुल प्रॉफिट असतं. तर बघा मित्रांनो, मी शेवटी तेच सांगतो ना, तेच साहेब सांगतात ते की 100 ते 110च्या आतमधल्या सगळ्या ट्रिपा फायदेशीर असतात. कधी सांगतो, नाही तर जायचं 250ची घ्यायची, 200ची घ्यायची आणि तिकडून MT यायचं, तिथं अर्थ नाही. तिथं तुम्ही 1 तास घालवणार, तुम्हाला पडेल नाही पडेल ते सांगता येत नाही. तर याच्यासाठी सांगाल ते ऐका आणि तुमचा प्रॉफिट आहे याच्यातच. तर इकडे येत असता का कंटिन्यू DY पाटील एरियाला? आता मी हा एरिया आता नवीन एक्सप्लोर करतो DY पाटील. कारण आतापर्यंत मला देवरोड किंवा निगडी वगैरे ह्या बाजूला जात होतो मी. आणि हळूहळू मग ज्यावेळी समजा ट्रिप मिळत नाही तर मी तुमच्या पंकज सरांच्या सांगण्यावरनं मग मी त्यांना सांगितलं होतं की एका ठिकाणी थांबू नका. ते लक्षात क्लिक झालं. मग ठीक आहे, थोडं पुढं जात नाही. आता नवीन एरिया डिस्कवर करतोय. आता मोकाई चौक, किवळे, रावे, DY पाटील माहीत झालं. त्यानंतर एकदा मी अकोल्याला थांबलो होतो काल मी त्यावेळी, पण तिथं ट्रिप मिळत नव्हत्या. पण जेव्हा मी स्टेशनला गेलो तुमच्या सांगण्यावरून, त्यावेळी स्टेशनला ट्रिपा पडल्या. हां, ट्रिपा पडल्या. तिथे डेफिनेटली थोडीशी जनरल नॉलेज माहिती पाहिजे. तिथून कुठली ट्रिप पडली? तिथून मला मग डायरेक्ट रावेतून नाही तळेगाव दाबडी. अरे लगेच पडली तिकडे? हां, तळेगाव दाबडी. जबती मी तिथं त्यावेळी थांबून राहिलो होतो, 1 तास 2 तास थांबलो होतो जवळजवळ. मी वैतागून तिथे ना निलंगा राईस खाल्ला, त्यानंतर बसलो, चहा पिला, मोबाईल बघितलं, रिलो काहीच नाही. म्हणून मला शंका आली की माझं म्हणजे मोबाईलकडे नेट चालत नाही, काय झालंय काय. तुम्ही
आले ना इकडे कधी समजा देव रोडला गेले, आकुर्डी, चिंचवड, पिंपरीला गेले, तर तुम्ही तिथं आले, तुम्हाला ट्रिप पडत नसेल, तुम्ही ना ट्रेनचं टाइम टेबल बघा. तुमच्या ट्रेनच्या टायमिंगला जर तुम्ही तिथं असाल तर तुम्हाला तिथून आज 100% ट्रिप पडणार. तर कुठलं ॲप्लिकेशन जास्त चालवतात तिन्हीपैकी? मी उबर जास्त चालवतो. कारण उबरचा जो युजर इंटरफेस आहे ना तो अतिशय कन्व्हिनियंट आहे. आणि आता मॅक्सिमम ज्यावेळी मी कॅल्क्युलेट करतो तर ट्रिपा बरोबर 70 रुपये पर किलोमीटरने येतात. ओलामध्ये ट्रिपा हातीच लागत नाही, माहीत नाही त्या ट्रिपा कोण उचलते, काही दिसत नाही, हाती लागत नाही अगदी. आणि रॅपिडोचा, तर रॅपिडोचा एक गोष्ट तुम्ही नोटीस करा, जे लोक समजा एक जुन्या काळापासून रॅपिडो वापरत आहेत तर रेट कार्ड म्हणून तिचं आलं होतं. तर रेट कार्डमध्ये आधीचे रेट कार्ड आताचे रेट कार्ड तुलना करा. आत्ताच्या रेट कार्डमध्ये त्यांनी काय केलं, 15 किलोमीटरच्या पुढची ट्रिप जर असेल तर तिला 15 रुपये पर किलोमीटर आहे. मग जर समजा तुम्ही तळेगावातनं पुणे स्टेशन घेताय, समजा 30 किलोमीटर ट्रिप आहे, तिचे तुम्ही 17-51 होणार, 510 रुपये होणार आहे. तेच उबरने गेलं 450 होणार आहे, नाही रॅपिडोने गेल्यानंतर. म्हणून रॅपिडोची मी 15 किलोमीटरच्या वरची ट्रिप कन्सिडर करत नाही, तो फ्लॉ आहे त्याचा. त्याच्यामुळे उबर सध्याच्या घडीला व्यवस्थित चालते. आणि उबेरचं कसं आहे, सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 8 तो मीटरपेक्षा जास्त रेट देतो. करेक्ट. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर तर थोडं कमी देतो, म्हणजे 17 रुपयेच देतो. आज 16.5 रुपयेपर्यंत मी चेक केलं, आज 16.5 रुपये देतो. तर म्हणजे प्रॉफिटमध्ये आहात का तुम्ही? डेफिनेटली प्रॉफिटमध्ये. मला मी एकच गोष्ट सांगतो की ज्या माणसाची कष्ट करायची तयारी आहे, सचोटीने आणि जो इमानदारीने धंदा करतो ना सरळ मार्गी, तो नक्कीच प्रॉफिटमध्ये असतो. हां, तुम्ही घरात बघा, आता मी एक दिवस इथं आलो होतो मागे, मला एक लेडीज मिळाली, ऑफलाईन कस्टमर, पाण्यात सोडता का म्हणले, तर ते स्वतः मला म्हणले 250 रुपये देणार. मी चेक केलं, ॲक्च्युली 200 रुपयाच्या वरती होत नव्हते. पण समजा कस्टमर ऑफर करते तर शेवटी धंद्यामध्ये मग ह्या ज्या संधी आहेत वेगवेगळ्या, कधी अचानक कुणाला एखादी लेडीज तिला शाळेत सोडायचं पण आहे, आणायचं पण आहे, 150 रुपये झाले तुमचे, 150 रुपये झाले. हे संधी तुमची घरात बसून नाही होणार ना. जर तुमची घरात बसल्या जर तुम्ही फक्त म्हणजे नाही का एक प्लॅन बनवताय पण एक्झिक्यूट करत नाही, मग काहीच नाही होणार. वेगवेगळ्या संधी, वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर निघावं लागेल, रोडवरती यावं लागेल. आणि रोडवरती येऊन तुम्हाला अनेक संधी मिळतात. मी असं म्हणत नाही रोज आल्यानंतर रोज कधी जादू होईल, असं नाही होणार. पण तुम्ही या, बाहेर आल्याशिवाय काहीच होणार नाही. आणि सगळ्यात जास्त कोणतं ॲप आवडतं? उबेर चालवतो मी, उबेर आवडत असेल, दुसरं कुठल्या? उबरच्या नंतर समजा रॅपिडो जे आहे ते डेफिनेटली चांगलं आहे, युजर इंटरफेस वगैरे, पण ते अतिशय ॲग्रेसिव्ह आहे. म्हणजे ज्यावेळी त्याच्यावर ट्रिप पडते ना, तर दुसऱ्या ॲपला ते डायरेक्ट ब्लॉक करून टाकतं. म्हणजे तुम्ही दुसऱ्या ॲपमध्ये तुम्ही गुगल मॅपवर पाहू शकत नाही. जर समजा तुम्ही चालले उबरची ट्रिप घेऊन, मध्ये रॅपिडोला ब्लॉक करून टाकणार असं येते. तर रॅपिडो एकदम ॲग्रेसिव्ह ॲप आहे, पण ते फक्त तुम्ही बघा, नोटीस करा, आधी सरसकट 70 रुपये किलोमीटर रेट होता. बघा तुम्ही रेट कार्ड असेल ना, मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेली त्याची. आता त्यांनी ते डायरेक्टली 15 किलोमीटरच्या पुढे 15 रुपये ट्रिप केली. ती परवडणार नाही. म्हणून लॉंग ट्रिप रॅपिडोला घेऊन जाऊ नका, तुमचं डेफिनेटली नुकसान होणार आहे लॉंग ट्रिपला. तर आता किती महिने झाले म्हणले गाडी घेऊन? 2 महिने पूर्ण आले का? 2 महिने हप्ते म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. अगदी हो, मी अगदी ना, जर तुम्ही ना कन्सिस्टन्सी पाहिजे, कन्सिस्टन्सी म्हणजे तुमची नाही जास्त ना की बाबा तुम्ही त्याला काय म्हणू पण कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी नाही, हे सगळं पाहिजे तुमचं. नाही, कंटिन्यू केलं पाहिजे. एक दिवस केला, एक दिवस नाही केला, एक दिवस ते नाही होणार, ते होणारच नाही. आता लास्ट मुमेंट मग काय होणार, मग अरे बापरे 7 तारीख आली, 18 हप्ता आहे, 4 दिवस राहिले. आता मी 4 दिवसात अजून एक मोलाचा सल्ला, शेवटचे 4 दिवस राहिलेत आणि मी 4 दिवसात जाऊन हप्त्याचे पैसे गोळा करतो, अजिबात होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. का? कारण हा बिझनेस आहे. बिझनेस कधी जास्त होतो, कधी कमी होतो, कधी कधी एखाद्या 2000 होतो, कधी काहीच होत नाही. तर धंदा आहे, सगळ्या गोष्टीकडे ह्याच्या तत्व सगळे लागू पडतात. तर ह्या 2 महिन्यात किती पर महिना किती पडला तुम्हाला असं सगळं जाऊन CNG वगैरे? ॲक्च्युली ह्या 2 महिन्यामध्ये मी जे पहिले 15 ते 20 दिवस होते ते रिक्षावरती म्हणजे व्यवस्थित गाडी चालवण्यासाठी शिकण्यासाठी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तिथं मी काही सिरियसली काम केलं नाही. पण जे सिरियसली मी 1 महिन्यात काम केलेलं ना, तर मी दररोज 1000 रुपये पर डे समजा हिशोबाने काम केलेले. मी 26 दिवस काम केलेले, 25-26 दिवस. कारण मी 4 दिवस वीक ऑफ घेऊन मी फॅमिलीला आणि मुलाबाळांना वेळ देतो. ते महत्त्वाचं, कारण माझ्यासाठी माझं कुटुंब प्रथम आहे, माझ्या कुटुंबाला प्राधान्य आहे. कारण माझ्यासोबतचे जे समजा होते, जे कंपनीत वगैरे काम करत होते, कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाला बीपीचा त्रास आहे, कुणाला शुगर झाली, सगळेजण आज लिटरली औषधं नव्हती शकतात आहे. परंतु ईश्वराच्या कृपेने आपल्याला असा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, काही नाही. तर त्याच्यामुळे मी एकदम आनंदी राहतो. 20 ते 25 रुपये आरामशीर होतात. मी एकदम खुश राहतो, आनंदी राहतो. ही जी अमाऊंट सांगितली मी, ही CNG कट करून सांगितली. CNG कट कारण 1300 रुपये करायची, 300 कट होतं, 1000 प्रॉफिट होतं. तर बघा मित्रांनो,
सगळं जाऊन साहेबांना 1000 रुपये पकडा, जास्त होतात पण 1000 रुपये पकडा, सगळं जाऊन महिना 25,000, 5 दिवस सुट्टीचे पकडो 25,000 सहज कमावतात. तर तुम्ही काय करायचं, डायरेक्ट तळेगाववरूनच MT पण यायची गरज नाही, तिथूनच भाडं उचलायचं. तुम्ही अख्खा पिंपरी चिंचवड जरी फिरले, लोकलमध्ये जरी धंदा केला तरी तुम्हाला खूप चांगलं परवडेल. मान्य, कारण मी आता जे नवीन नवीन एरिया एक्सप्लोर करतो पाहतोय. मी आज पिंपरीला गेलो, चिंचवडला गेलो स्टेशनला, तिथे लिटरली कुठे काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणाला काही असं म्हणजे दमदाटी केली जात नाही की बाबा भाडं घेऊ नको, उचलू नको, असं तसं. ही चांगली गोष्ट आहे डेफिनेटली. माझं मत आहे की सर्वांना कोण कोणी ताटातलं ओरबडून खात नाही, कोण कोणी ताटात ओरबडून खात नाही. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो, सर्वांना जगू द्या. कारण डेफिनेटली जी माणसं म्हणजे आपलं आम्ही पण परमिट घेऊन, लिगल परमिट घेऊन, टेस्ट देऊन, व्यवस्थित रोड टॅक्स भरून रिक्षा घेतली, ठीक आहे, आणि अगदी क्लिअर असल्यामुळे आमचा आयडी तयार झाला ना ओला उबरला, आपोआप नाही झाला, क्लिअर असल्यामुळे आयडी तयार झाला. तर त्याच्यामुळे हेच माझं म्हणणं आहे की मला इथं तर पिंपरी चिंचवडला काम करण्यात आनंद वाटतो आणि डेफिनेटली चांगलं आहे. आणि तळेगावमध्ये असं शेअरिंग वगैरे चालतं, ते कधी बसवता का, म्हणजे शेअरिंग तिथल्या रिक्षावाल्यांसोबत? शेअरिंग आता टू बी व्हेरी फ्रँक, शेअरिंग ज्यावेळी मी लोकांना घेतो ना, तर आमच्याकडे काय नाही, 10 रुपये 15 किलोमीटर 10 किलोमीटर अंतर असतं, लोक 10 रुपये देतात, ती सवय येते. ते माझ्या मनाला खटकतो पडते, यार 10 रुपये द्या. मी पण त्याच्यामुळेच आहे ना शेअरिंग घेत नाही. मी शेअरिंग कधीच बसवत नाही. आणि समजा लयतले कुठं चालतं आमच्या इकडून बिजलीनगरपासून चाफेकर चौकात चालतंय, त्यात येताना घेतो फक्त मी, कारण येताना ट्रिप पडत नाही तिकडून, कधी पडली नाही तर मग फक्त एक नाही तर 2, आणि ते पण तिथं रिक्षावाले असन तिथले, तर मी ट्रिप कधीच बसवत नाही. कारण ते लोक काय करतात की 10 रुपयासाठी भांडणं करतात. मग ते काय आपल्याला पडत नाही, 10,000 रुपयासाठी कुठं भांडणं करता लोकांचं. 10 रुपयासाठी आपला दिवस आपण खराब करू शकत नाही. त्याच्यामुळे जेवढं आनंदी राहाल, खुश राहाल, आरोग्यदायी राहाल, तेवढं आयुष्य चांगलं राहील. तर आतापर्यंत कितीचं काम केलं तुम्ही? सकाळपासून आतापर्यंत माझं साधारण 700 ते 800 रुपयाचं काम झालेलं आहे. आणि माझ्या हिशोबाने अजून भरपूर वेळ आहे, अजून 4-5 तास आहे, 3-4 तास आहेत. आता इथून पुढे समजा आम्ही आता DY पाटील समोर आहे, आता 5 वाजता इथं मॅडम लोक सुटणार आहेत, त्यांची मोठी भाडी असतात, बाणेर इकडची तिकडची असतात. तर मग इथून तुम्ही उचला, बाणेरला जाणार, हायस्ट्रीटला जाणार, तिथून हायस्ट्रीटला माझ्या मित्रांनी मला शिकवलं, हायस्ट्रीटला थांबून राहायचं. तिथं हायस्ट्रीटला मस्त भाडी मिळतात, हायस्ट्रीटवरून डायरेक्ट 300 ते 400 रुपयाचं भाडं घेऊन यायचं, डायरेक्ट गोटू टाकून घरी निघून जायचं. तर चांगले व्यवस्थित असं जर केलं तर मित्रांनो, तर प्रॉफिटमध्ये राहाल तुम्ही रिक्षा धंद्यात. नाहीतर मग 30 दिवसातून तुम्ही 15 दिवसच काम करणार आणि मग काय ते प्रॉफिट नाही होणार तुम्हाला, काय नाही, तर उलटं तुमचं नुकसान होईल. कारण आपण वेळ देत असतो. तुम्ही घरी जात नाही ना दुपारी? नाही, घरी जाऊ शकत नाही ना, कारण मी घरकडून लांब राहतो, डबा आणतो, डबा मनात येईल तसं. मला ज्या दिवशी वाटतं बिर्याणी, ज्या दिवशी वाटलं व्हेज, जे मनात येईल ते. आणि रिक्षाचा फायदा काय आहे तुम्हाला सांगतो, की आपण आपल्या फॅमिलीला टाइम देऊ शकतो, मुलांकडे आपण लक्ष देऊ शकतो. तसं जॉबमध्ये नाही करता येत. तुम्ही ऑफिसमध्ये असता, तुमची मुलं काय करतात आणि बायको काय करते ते पण तुम्हाला माहीत नसतं. तर आजही मी डेफिनेटली काही ठिकाणी पाहिले की मुलांना पॅरेंट जे असतात, मुलं डे केअरमध्ये असतात, लहान मुलं डे केअरमध्ये असतात, दोन्ही पॅरेंट जॉब करतात किंवा दोन्ही पॅरेंट घरी नसतात किंवा वेळ देत नाही, त्या मुलांच्या मनावरती काय परिणाम होतो ते अटॅचमेंट झालं. मी असे कितीतरी कस्टमर सोडतो, अक्षरशः सकाळी ते 2-2.5 वर्षाचं पोरगं असतं, पोरगी असते, त्यांना डे केअरमध्ये सोडतात आणि नंतर ऑफिसला जातात. नवरा बायको दोन्ही ऑफिसला जातात. ते मुलं अक्षरशः भेदरलेली असतात, संध्याकाळी म्हणजे घाबरलेली असतात. तर हा आपल्या धंद्याचा फायदा आहे की आपण म्हणजे दुपारचं आपण ठरवलं तर दुपारचं गरम जेवण करू शकतो, नाही तर लोकांना असं थंड जेवण करावं लागतं. हे फायदा आहे आपल्या. तर फक्त एवढं आहे की तुम्ही जर व्यवस्थित केलं, 10-12 तास रिक्षा चालवली तर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल मित्रांनो. आणि तसं नाही केलं तर तुम्ही लॉसमध्येच आहे. तर ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत साहेबांनी आपल्याला आज वेळ दिला. खास आपल्याला तिकडून भेटायला आले, काही चौकात होते, तिकडून आपण बोलवून घेतलं त्यांना. तर आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला जर काही नॉलेज भेटलं असेल, एक्सपिरियन्स शेअर केला साहेबांनी आणि एवढं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पंकज मोरे ऑटो व्लॉगला लाईक करा, सगळ्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. डेफिनेटली सबस्क्राईब करा. एक फार मोठं सरप्राईज सगळ्यांसाठी येतं आहे आणि ते आम्ही नक्कीच अनवील करू येत्या काळामध्ये. डेफिनेटली शेअर करा. चला, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.